कडनं मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आयुध स्पोर्ट फेमस बँड स्पोर्ट शॉप कैलाजी फर्स्ट डे सिरीज फाटा यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच टी शर्ट योगेशजी पाटील यांना दिला जाते. योगेश पाटील बिलोशी यांच्याकडे योगेश पाटील सरस्वत यांना वेल डन. योगेश काय म्हणशील, चॅम्पियन ट्रॉफीची आठवण झाली तुझी बॅटिंग पाहताना, मोमेंटेबल षटकार चौकार तुझ्या बॅटमध्ये लागले, फास्ट इनिंग तू खेळला आणि स्कोर 40+ मध्ये पोहोचवलेला आहे. टीम जिंकली, काय म्हणशील? टीम जिंकली, खूप आनंद झालेला आहे. हा आमचा दुसरा दौरा आहे आणि पहिला विजय. दुसऱ्या दौऱ्यामध्ये पहिला विजय. वेल डन, थँक्यू. एसपी ट्रॉफीचा सिलसिला जारी राहील. पात्र ऐकत राहा. 1 लाखाची स्पर्धा, डे नाईट टुर्नामेंट. प्रत्येक दिवशी प्रेक्षकांना षटकाराचा कॅच घ्या, 200 रुपये निलेश निमसे नेवरे यांच्याकडनं, तर उपसरपंच बिलुशी गावच्या सानिका संदीप पाटील SP यांच्याकडनं 1000 रुपये. सूरज पाटील, रोहित सुतार गिफ्ट हॅम्पर, लाखाची स्पर्धा, पब्लिकलाही बक्षीस, खेळाडूंना सुद्धा बक्षीस, मालिकावीर 2 व्हीलर बाईक. वेलकम ओर टू कॉम्बॉक्स. दिगंबर राघव पाटील यांना विनंती, आपण सन्मानानं व्यासपीठावर यावं. उपसरपंच चषक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बिलोशी 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे आपण जातोय. मुख्य मंचावर या ठिकाणी गावातील बिलोशी मधील ज्येष्ठ व्यक्तिमत्व या ठिकाणी संदीप पाटील यांच्या निमंत्रणाला मान देऊन उपस्थित झालेले आहेत. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं. दिगंबर राघव पाटील यांचं स्वागत आणि सत्कार सागर राऊत यांच्या शुभहस्ते या ठिकाणी होत आहे. SP बिलोशी क्रिकेट टीम मेंबर सागर राऊत यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह पुष्प बुके देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. दिगंबर राघव पाटील यांचा सन्मान होत आहे. सन्मान चिन्ह एक छोटीशी भेट देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाते संदीप पाटील SP ट्रॉफीमध्ये. तदनंतर रवींद्र काठोळे यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाते. आदरणीय रवींद्र काठोळे सर यांचा सन्मान केला जातोय. संदीप पाटील SP ट्रॉफी 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. तदनंतर ज्येष्ठ व्यक्तिमत्व विष्णू राऊत सर यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. आकाश पाटील यांच्या शुभ हस्ते विष्णू राऊत यांचा सन्मान केला जात आहे. गावातील ज्येष्ठ आदरणीय व्यक्तिमत्व संदीप पाटील आणि SP क्रिकेट टीमकडनं आपलं हार्दिक स्वागत SP ट्रॉफीमध्ये. वेलकम ओर टू कॉम्बॉक्स अडकमोल सर. पंढरीनाथजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान आकाश पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होते. पंढरीनाथजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर केला जात आहे. SP ट्रॉफी 2025 मध्ये मान्यवरांचा सन्मान होताना मुख्य मंचावर आपण लाईव्ह स्क्रीनवर आणि प्रिन्स मूवी लाईव्हवर या ठिकाणी क्षणचित्र टिपली जात आहेत. आपलं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर या ठिकाणी आलेले पाहुणे पालघरवरनं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तुषारजी गरत नवली आणि त्यांचे मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं हार्दिक स्वागत. ओर टू कॉम्बॉक्स. तयार नाहीत. व्हाईट पट्ट्याच्या बाहेर उभं राहायचं. पुढचा चेंडू राईट आमोर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस फटका मारला जातो. मिड विकेटच्या दिशेने चेंडूला टोलवलं जातं. 1 रन पूर्ण काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र पडते हुई कदमों को खींच लिया. स्कोरर सांगतात आमचे राजेश सुतार, राजेश सर ना, रोहित सुतार. धावसंख्या झाली 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 11. 5वा चेंडू गोलंदाज आहे कुंदन.
हळूहळू हवेमधला गारवा वाढतोय. प्रेक्षक गारटतायत. पुढचा चेंडू राईट आर्म होतो गेट पंचांच्या डावीकडनं. याला पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतो. उतुंग गगनचुंबी षटकार स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरनं मारलेला. षटकारानं धावसंख्या 17 बिनबाद 17. एक जबरदस्त टोले जंग देखना प्रेक्षकांचं डोळ्यांचं पारणं फिरणार. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलंय. पुन्हा एकदा अनादर बिग शॉट. गोलंदाजाच्या चिंध्या केलेल्या आहेत. अगदी पहिल्या षटकामध्ये पोलिशी मार शॉक ट्रीटमेंट बुकलून काढलंय. ज्याप्रमाणे आपण भाताच्या खळ्याच्या पिकावर ज्याप्रमाणे वाल मूग हरभरा कुटतो असा गोलंदाजाला बुकलून काढलाय. तब्बल किती धावा आल्या त्या षटकामध्ये? 2 षटकार 2 चौकार. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजाची गोलंदाजाचा पूर्ण नक्षा उतरवलेला आहे. धाव संख्या 23 बिनबाद 23. नवीन गोलंदाज येतोय अजय. ज्याच्या नावामध्ये अजय. बघूया अजय आपली गोलंदाजी मात्र तशी करतोय का. वेदांत इकडे कुठल्या संघाचे आहेत ते? चिखल्या संघाचे वेदांत इथे बसलेले आहेत. 23 धावा आल्यानंतर मात्र थोडेसे टेन्शन मध्ये आलेले आहेत. पण क्रिकेटमध्ये असं होतच. तुम्हारी बारी भी आएंगी. प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फिरणारी फटकेबाजी मन मुराद नयन रम्य टोलेबाजी आपल्याला पाहायला मिळालेली. कोण? ओके नवीन गोल्डन फिंगर आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चेंडूला राज दळवी यांच्याकडनं येतोय. उतुंग गगनचुंबी मनोहर रमणीय असा षटकार पाहायला मिळतोय. या षटकारानं धावसंख्या पुन्हा एकदा जाऊन झपाट्याने पोहोचते 29 वर. गोलंदाजांना यावेळेला पुन्हा एकदा चेंडूवर तडाखा आणला जातोय. पुन्हा एकदा अनादर बिग ब्लो. धावांचा षटकारांचा चौकारांचा अक्षरशः पाऊस पाडला जातोय. गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलेलं आहे. गोलंदाजावर जबरदस्त हल्ला चढवलाय. मारल्या ना 3 षटकार झाले ना लगातार. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूवर भिरकावून देण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू निर्धाव पडतोय. अजयवर ज्या प्रकारचा कातिलाना हल्ला केला जातोय. जबरदस्त शॉक ट्रीटमेंट. षटकातला 5वा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय आणि कॅच सुटतोय. नशीब मात्र पूर्णपणे बघा. रिव्ह्यू मागितलाय पंचांकडनं. Yes, he's out.
महेशला तंबूच्या आश्रयाला जावंच लागेल. दुसरी धाव घेताना मला वाटतं फलंदाज बाद झालाय. संख्या 1 बाद 42. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय रोशन. राज याने मात्र आज जबरदस्त राज केलेला आहे. पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलेलं. कुठल्याही गोलंदाजाला तमा बाळगलेली नाहीये. भरपूर धावा जमा केल्यात. 2 षटकार 2 चौकार. यावेळेला पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडूला बॅकफुटला जाऊन मारलं जात आहे. मिड विकेटच्या दिशेने एका धावानं धावसंख्या जाऊन पुरली ती 43 वर. 1 बाद 43. धावसंख्येला थोडासा लगाम लागलाय. पहिले 3 षटकार आल्यानंतर मात्र चौथा चेंडू निर्धाव, 5व्या चेंडू गडी बाद झालाय, 6व्या चेंडूवर 1 रन. रनआउट. साहित्रिक 18, 19, 20 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 43. गांद्रे विरोधात सारसी यानंतरच्या होणाऱ्या सामन्याची नाणेफेकीसाठी आम्ही दोन्ही संघ नायकांना पहिला आणि अंतिम पुकार देतोय. गांद्रे वर्सेस सारसी. गांद्रे विरोधात सारसी. दोन्ही संघ नायकांनी त्वरित विनाविलंब समालोचन कक्षाच्या डाव्या बाजू असलेल्या टॉस बॉक्समध्ये येऊन आयोजकांशी आपला संपर्क साधावा. गांद्रे विरोधात सारसी. धावांचा अक्षरशः डोंगर उभारलेला आहे आणि केदार मात्र जबरदस्त टेन्शन मध्ये आहेत. वेदांत पूर्ण चिंतातूर झालेले आहेत. शैलेश येतो तिसरं षटक टाकण्यासाठी. ज्या प्रकारची फलंदाजी राजने केलेली आहे, खरोखर आज राज केलेला आहे. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव. अगदी सरळ बॅटने ज्या वेळेला धावा निघत असताना राज दळवी विनाकारण चेंडू निर्धाव टाकतोय. दॅट्स अ थॉटलेस, पुअर अँड स्टुपिड क्रिकेट. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र पुण्याच्या एकदा पंचांच्या समांतर धाव अवांतर. धावसंख्या जाऊन बोलली ती 1 बाद 44. दिनेश कोदे यांचं आगमन झालेलं आहे. आइए सर, पधारिए, तशरीफ लाइए, वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. यावेळेला पुण्याच्या एकदा पंचांच्या समांतर धाव अवांतर. धावसंख्या जाऊन पोहोचली 45. दिनेश कोदे यांचं आगमन झालेलं. आइए सर, पधारिए, तशरीफ लाइए, वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला पुन्हा एकदा उडवलंय आणि गडी बाद होतोय. राज बाद होतोय. दुसरा हातरा बसतोय. धावसंख्या 2 बाद 45. उमेश लाखात मॅन फ्रॉम ओसूर यांना विनंती आयोजकांच्या वतीने की आपण सन्मानाने क्रीडा मंचावर बसून सामन्याचा आनंद लुटावा. सतवीर सिंह पाजी एक बार फिर से अपना नसीब आजमाने दर्शकों के बीच बसे हुए सटे हुए है. क्षेत्ररक्षकांचे हात तपासून बघा. फेविकोल वगैरे काय असं लावून आले असतील तर तो कॅच व्हॅलिड धरला जाणार नाही. सतवीर सिंग. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट.
यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलं जातंय. पंचांचा इशारा काय बघूया. पंचांमध्ये काहीतरी सल्ला मसलत होते, गुप्तगू होते. बघूया त्यानंतरच काय होईल या चेंडूवर घडले त्याचा आपल्याला अधिकृत आम्ही लेखाजोखा देतोय. अजिम हमदुले एक सिनियर अंपायर आहे, ज्येष्ठ अंपायर आहे, अनुभवी अंपायर आहेत. क्रिकेटमधला दांडगा अनुभव आहे. यापुढे आणि सामना चौकार. बोट टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं रिपोर्टिंग करा. ओम स्वस्तिक सारशी विरुद्ध गांधरे दोन्ही टीमचे कर्णधार आपण रिपोर्टिंग करा. धाव संख्या तब्बल 49. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढलं जातं. 1 रन पडून काढले ते आणि गडी बाद होतोय वाटतं. 3 बाद 49. सागर पाटील बाद होत आहेत का? नवीन फलंदाज मला वाटते विश्वनाथ का? हा? हरेश्वर दळवी. हरेश्वर दळवी टेनिस क्रिकेटमधले एक जुने जाणते क्रिकेटपटू आहेत. जवळजवळ 10 ते 12 वर्षाची लंबी प्रदीर्घ अशी कारकीर्द आहे. वयोमानानुसार मात्र आता थोडंसं फिटनेसकडे दुर्लक्ष होत आहे, परंतु अजूनही क्रिकेट मात्र आपल्या अनुभवाच्या जोरावर आजही आपल्या संघामधले आपलं स्थान अढळ ठेवलेलं आहे. बघूया या षटकातला शेवटचा चेंडू मार्गस्थ होतोय का? किती नाही, 4 चेंडू टाकून झाले. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 2 बाद 49. यावेळेला मात्र जबरदस्त तडाखा आणला जातो आणि चेंडू येतो साईड स्क्रीनच्या दिशेने. 1 रन पडून काढले ते. एका धावेत समाधान मानावं लागते. धावसंख्या जाऊन पोचली ती 50. 2 बाद 50. अजूनही या तिसऱ्या षटकामधला एक चेंडू मार्गस्थ व्हायचा आहे. धावसंख्या प्रचंड हिमालयासारखी मोठा डोंगर धावांचा रचला जातोय आणि चिखल्या संघावर एक प्रकारचं दडपण तर नक्कीच आणलं जातंय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडूला टोलवलं जातंय. 1 रन पडून काढली जाते. का फलंदाज बाद? काय नाही ना, 1 रन पडून काढली. धावसंख्या 51. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पुरली 2 बाद 51. यापुढील सामना रिपोर्टिंग करायचं आहे. जय हनुमान गांधरे विरुद्ध ओम स्वस्तिक 11 सारशी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी आल्याची रिपोर्टिंग करा आणि एका ओव्हर नंतर टॉससाठी कंपल्सरी टॉस बॉक्समध्ये पोचा. गांधरे सारशी बोट टीम कॅप्टन. शेवटचं हाणामारीचं षटक अनिल पाटील येतोय. धावसंख्या मात्र 51 वर स्थिर आहे. 2 गडी बाद झालेले आहेत. अजूनही 3 गडी बाद झालेले आहेत. अनिल येतोय शेवटचं हाणामारीचं स्लॉग होतं षटक टाकण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला उडवलंय आणि पुन्हा एकदा चौथा गडी बाद होतोय. धावसंख्या 4 बाद 51.
त्यावर जबरदस्त हमला करतात, परंतु यावेळेला न घाबरता, न डगमगता, निडरपणे, बेडरपणे, निर्भयपणे गोलंदाजी केल्याने फलंदाजाने आतापर्यंत तर गुणलेखकांत तुम्ही खांदे पालट होते, नवीन गुणलेखक आकडेमोड तज्ज्ञ आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा, सुशांत पाटील येत आहेत. गोल्डन फिंगर ऑफ बिलोसी आदेश राऊत नंतर 2 नंबर पेपर देऊन आलेले आहेत. कुठल्या परीक्षेचे? असिस्टंट टेक्निशियन. विश यू ऑल दी बेस्ट. त्यांना लवकरात लवकर परीक्षेमध्ये सुयश लाभू द्या आणि सरकारी पदावर त्यांना कामाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळू द्या. तर रोहित सुतार आपल्या कार्यातून थोडेसे मुक्त होत आहेत. चेहऱ्यावर त्यांच्या हास्य फुललेले आहे का बराच वेळ त्याला कुंठित अवस्थेत इथं बसावं लागलं होतं. तर आपण पाहतायत उपसरपंच चषक SP ट्रॉफी 2025. यस, या ठिकाणी मात्र गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व लोडू सावंत यांचं आगमन झालेलं आहे. आपण मुख्य मंचावर यावं. संदीप पाटील यांची विनंती. प्लीज वेलकम VIP डायस. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र चेंडू खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी, निर्धाव चेंडू. धावसंख्या 52 वर स्थिर आहे. या षटकामध्ये कंप्लीट धावांना लगाम लावलेला आहे. फलंदाजाला जखडून ठेवले, स्वातंत्र्य हिरावून घेतले, पायामध्ये मनमन बेड्या टाकल्यागत अगदी पाय जड होत आहेत. फलंदाजाला कुठल्याही प्रकारे मोठे पटके मारण्याची संधी मिळत नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, धावू की नको धावू, धावू की नको धावू, धावी की नको धावू. आणि फलंदाज मात्र त्या प्रयत्नामध्ये धावबाद होतोय. प्रमुख फलंदाजाने चांगली कामगिरी केल्यानंतर त्याच्यावर कळत चढवायच्या ऐवजी मात्र ज्या प्रकारची फलंदाजी, हाराकिरी करणारी फलंदाजी, 5वा गडी बाद होतोय. धावसंख्या 5 बाद 52. प्रथमेश या षटकातले किती चेंडू टाकून झाले? 3. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 5 बाद 52. जसजसे गडी बाद होत आहेत पावनीपाडा संघाचे, वेदांतच्या चेहऱ्यावरचं हास्य फुललेलं आहे. अ बिग स्माइल. काय गोलंदाजी केली अनिल यांनी, मात्र कमाल केलेले. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र चेंडूला तडाखा आणला जातोय. साईड स्क्रीनच्या दिशेने चेंडू येतो. एका धावेपेक्षा जास्त काय मिळतं की दुसरी धाव घेत आहेत. 2 धावा तर पळून काढल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 5 बाद 54. पहिल्या 3 षटकामध्ये धावांचा, पहिल्या 2च षटकामध्ये खऱ्या अर्थाने धावांचा पाऊस पडला. तिसरा आणि षटक ज्या प्रकारचं कमबॅक केलं शैलेश आणि अनिलनी, काबिले तारीफ, प्रशंसनीय. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या दिशेने चेंडूला टोलवलं जात आहे. झेल सुटतोय. गचाळ, ढिसाळ, गलथान, सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 55. शेवटचा चेंडू बोलता. शेवटचा चेंडू. गोलंदाज अनिलने मात्र धावसंख्या नुसता लगाम लावला नाही, खूप लोखून धरली. असं वाटलं होतं की किमान 70-75च्या आसपास धावा जातील, पण तू खूपच नियंत्रित मारा, चिवट तिखट मारा केलेले कंजूस गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. अनिल, शैलेश आणि अनिल यांनी मात्र सामन्याचा पूर्ण नूर बदलून टाकलेला. पुढचा चेंडू. नो बॉलचा इशारा पंचांकडनं. पुढचा चेंडू फ्री हिटचा असेल. धावसंख्या जाऊन न पोचली किती? 56 वर. सूरज पाटील एकदम बन ठणके. आज का लुक, आजच्या दिवसातला सर्वात कडक ड्रेसिंग. बाली ट्रॉफी.
सारशी आणि गांधरे बोथ टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. सारशी टीम कॅप्टन आणि गांधरे टीम कॅप्टन. फायनल कॉल. एक चेंडू बाकी आहे शेवटचा. धावसंख्या झालेली आहे तब्बल 5 बाद 56. शेवटचा चेंडू षटकार येतोय, निर्धाव पडतोय की विकेट जाते, प्रत्येक प्रेक्षकाला उत्कंठा लागलेली आहे. वाईड बॉल. ओके, नो बॉलच्या ऐवजी वाईड बॉल. 1 रन मात्र नक्कीच भेटणार आहे. वाईड बॉलचा इशारा. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला भिरकावून दिलंय. उतुंग गगनचुंबी षटकार. जिसका डर था वेदांत के मन में वही बात हो गई है. शेवटचा चेंडूवर पण आलेला षटकार आणि षटकारानं धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली ती 62. काल बरोबर कुडू संघाच्या विरोधामध्ये पहिल्या सामन्यामध्ये जीवी स्पोर्ट्स आणि गावदेवी तिळसा संघाने पालघर जिल्ह्यातील एक दिग्गज व्यक्तिमत्व, मॅन फ्रॉम पालघर, मिस्टर विशाल घरत सर, प्लीज वेलकम टॉस बॉक्स. उमरोली गावचं व्यक्तिमत्व आहे पालघर. विशालजी घरत यांच्या शुभार्थे आपण टॉस करणार आहोत. त्याचबरोबर प्रेक्षकांना नामी संधी असेल एन्जॉय ग्रुप बिलोशी यांच्या माध्यमातून शाकाहारी मांसाहारी उत्तम भोजनाची सोय, स्पेशल अंडा पाव आणि संपूर्ण गोष्टी म्हणजे नाईट क्रिकेट स्पर्धेला येणाऱ्या प्रेक्षकाला उपाशी न राहता त्या ठिकाणी स्वस्त आणि मस्त राहत तुळजाभवानी महिला बचत गट, एन्जॉय ग्रुप बिलोशी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. रॉयल एंट्री होताना बघू शकता आपण या ठिकाणी DKP शिवकृपा पावणीपडा टीमची मैदानाच्या आतमध्ये येताना दुसऱ्या इनिंगमध्ये. टॉस बॉक्समध्ये हार्दिक स्वागत आहे मिस्टर विशाल घरत सर. संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये मोठं दिग्गज व्यक्तिमत्व. मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील जेवढ्याही नाईट टुर्नामेंट होत आहेत, प्रकाश होता म्हणजे तुषार घरत आणि विशाल घरत, एक ब्रँड डे नाईट टुर्नामेंट लाईट व्यवस्था यांची मात्र पाहायला मिळते. याही स्पर्धेला SP ट्रॉफीला लाईट व्यवस्था तुषार घरत, विशाल घरत, पालघर. तुषारजी मोरे आणि विशाल घरत. या टॉस विशाल यांच्या शुभ हस्ते होतोय. विशालजींनी टॉस उडवलेला आहे आणि टॉस विन. स्वस्तिक 11 सारशी टीम टॉस जिंकलेली आहेत. असं आपण फिल्डिंग की बॅटिंग येणार 4 ओव्हरची मॅच आहे. कॅप्टन स्वस्तिक 11 सारशी. येस, बॅटिंग करताना 4 ओव्हरमध्ये टार्गेट कुठपर्यंत आपण द्याल? 40+ करण्याचा प्रयत्न करू. खास करून बॅटिंगचाच निर्णय आपण का घेतलेला आहे? कारण आमच्याकडे बॅट्समन आहेत त्याच्यामुळे. येस, बॅटिंग तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी आपण डिपेंड करण्याचं आपल्याकडे धमक आहे. कुठले कुठले गोलंदाज तुमच्या मध्ये इन ॲक्शनमध्ये असतील? दिनेश कोदे, प्रणीत जाधव आहे, ऋतिक ठाकरे. आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन खूपच सुंदर आहे. नाईटचं आमचं पहिलीच मॅच आहे, खूपच सुंदर वाटते. बेस्ट ऑफ लक इन दिस मॅच. फर्स्ट राऊंड मॅचसाठी जे हनुमान कॅप्टन आमच्या समेत जोडलेले आहेत. तर गांधरे टीम चॅम्पियन ट्रॉफी म्हटल्यानंतर गांधरे 2 चॅम्पियन ट्रॉफीज आपण आयोजित केल्या होत्या. लाखाच्या होत्या, बाईक्स त्या स्पर्धेला होती. परंतु डे नाईट टुर्नामेंट या ठिकाणी संदीप पाटील बिलोशी यांच्या आयोजनाबद्दल आपलं मत काय? जर्मन गांधरे कॅप्टन. खूप सुंदर नियोजन आहे आणि पहिली ट्रॉफी आमची नाईट खेळतो. खरं तर या ठिकाणी बघितलं आपण समोरच्या टीमने टॉस जिंकला, फिल्डिंग आपल्याला दिलेली आहे, बॅटिंग त्यांनी घेतलेली आहे. या निर्णयाबद्दल तुला काय वाटतं? आम्हाला फिल्डिंगच पाहिजे होती आणि तेच मिळत आहे. 4 ओव्हरमध्ये आपण काय आता स्ट्रॅटेजी वापराल? प्लॅन ए 40+च्या खाली प्रयत्न करू. 40 आणि 45च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच असेल. या ठिकाणी पाहिलं आपण तर अगदी जबरदस्त मात्र या ठिकाणी HR फॅशनकडनं स्पोर्ट कॅप आहेत. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी विशाल घरत सर यांच्या शुभात या ठिकाणी दिली जात आहे. विकी काळे स्पॉन्सर्ड बाय HR फॅशन स्पोर्ट कॅप. बोथ टीम कॅप्टन स्वस्तिक 11 सारशी अँड जय हनुमान गांधरे. दोन्ही टीम बेस्ट ऑफ लक. प्लीज वेलकम VIP डॅश मिस्टर विशाल घरत सर. पात्रा ऐकत्रा SP ट्रॉफी उपसरपंच चषक 2025 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संदीप पाटील बिलोशी यांचं भव्य दिव्य आयोजक आहेत संदीप पाटील, जयेश पाटील, अभिनय पाटील आणि SP क्रिकेट क्लब बिलोशी. मी समालोचक सूरज पाटील बिलोशीमध्ये आपलं हार्दिक स्वागत करत आहे. पात्रा ऐकत्रा उपसरपंच चषक SP ट्रॉफीचा धमाका. वेलकम.
एन्जॉय ग्रुप एन्जॉय ग्रुप एन्जॉय ग्रुप अगदी वडाच्या झाडापाशी पाहू शकता आपण त्या ठिकाणी भव्य पाहता आपण महेश घरत महेश पाटील यांचं या ठिकाणी अंडा पाव सेंटर खूप प्रमाणे जबरदस्त फेमस आहे. टेस्ट घ्या जरूर जा. महेश पाटील अप्रतिम महेश घरतचं अंडा पाव पहा त्या ठिकाणी. सुपर्ब एन्जॉय ग्रुप यांची भोजनाची व्यवस्था आहे. अंडा पाव सेंटर महेश पाटील बिलोची यांची चव घ्या आणि जरूर तुळजाभवानी महिला बचत गटाची शाकाहारी मांसाहारी उत्तम सोय समोरच्याच बंगल्यात. कमॉन जाऊयात मॅचच्या दिशेनं. पहिलाच बॉल स्वेर आहे. वाईट बॉलनं सुरुवात केली गोलंदाजानं. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे उपसरपंच चषक 2025 मध्ये. संदीप पाटील साहेबांचं हे दमदार आयोजन, तुफान आयोजन खऱ्या अर्थानं बिलोशीमध्ये. चिखले संघ मान्यवरांच्या स्वागताकडे आपण जाणार आहोत या ओव्हर नंतर. ओव्हर टू कम बॉक्स. थँक्यू सूरज पाटील सर. 63 धावांचा पाठलाग करत आहे चिखले संघ. बॉल हवेत आहे आणि जबरदस्त कॅच. फलंदाज बाद. वेलकम. मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे आपण जात आहोत. गावातील जे दिग्गज व्यक्तिमत्व आदरणीय दिगंबर राघव पाटील यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर केलं जात आहे. विशालजी घरत उमरोली विशालजी घरत उमरोली यांचा सन्मान सागर राऊत यांच्या हस्ते होत आहे. एक दिग्गज आयोजक म्हणून ज्यांची ओळख आहे. PDPL पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग डे नाईट टुर्नामेंटसाठी गावदेवी आर्ट यांच्या माध्यमातून A1 जोडी तुषार मोरे विशाल घरात पालघर हे ब्रँड आहेत. जरूर संपर्क करा. अभिनय पाटील यांचे मित्र. तदनंतर पुढील सन्मान गावदेवी आर्टचे प्रोपरायटर मिस्टर तुषार मोरे. या संपूर्ण SP ट्रॉफीचं लाईट कव्हरेज आणि 30 सर्कलची लाईट ही संपूर्ण स्पर्धा रंगवण्याचं काम गावदेवी आर्ट नेवली पालघर यांचा सन्मान स्वतः संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जात आहे. संपूर्ण लाईट प्रकाश झोत या ठिकाणी सागर राऊत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जात आहे. वाव व्हॉट अ डिलिव्हरी. परफेक्ट यॉर्कर आणि फलंदाजाचं काम झालंय तमाम. सचिन आल्या पावली माघारी परततोय. बॅक टू बॅक दुसरा धक्का दिलाय गोलंदाज राजने. च्या रूपात फलंदाज प्रतीक बाद झाला आणि तदनंतर सचिनचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. परफेक्ट यॉर्कर होता. अँड ॲब्सोल्यूट कॉर्कर. अजिबात उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. चारही मुंड्यात चित केलंय फलंदाजाला गोलंदाज राजनं. चेक. निखिलजी भोईर गांधरे यांचंही आगमन झाले. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर हसमुख पाटील WCA कमिटी मेंबर यांचंही आगमन झालंय. आपणही व्यासपीठावर यावं. आणि त्याचबरोबर सुशांत पाटील सर यांचंही आगमन झालेलं आहे. सुशांतजी ठाकरे सर वेलकम. तात्या आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. हॅट्रिकची संधी आहे गोलंदाज राजकडे. त्याने ती स्वतः निर्माण केली आहे. नवीन फलंदाज हॅट्रिक बॉलचा सामना करण्यासाठी शैलेश मैदानामध्ये. चिखले संघ 63 धावांचा पाठलाग करत आहे. परंतु जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात अजिबात पाहायला मिळत नाहीये. निराशाजनक कामगिरी आतापर्यंत फलंदाजांची. हॅट्रिक बॉल घेऊन राज. राहुल पाटील गांधरे आमचे मित्र यांचंही आगमन झाले. आपलं राहुलजी ठाकरे वेलकम. आपलं हार्दिक स्वागत. आणि हॅट्रिक बॉल बेरका. त्याचबरोबर भगवानजी राऊत बिल्लोशी सागर राऊत यांचे पप्पा यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं. संदीप पाटील यांची नम्र विनंती. प्लीज वेलकम स्टेज. चौकारानं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय फलंदाज शैलेशनं. संघाची धावसंख्या 2-5. यावेळेला वरची कडा लागली मात्र गॅपमधून बॉल चाललाय. विकेट किपरच्या मागे शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेगच्या दरम्यान बॉल सीमा पार. येतोय आणखी एक चौकार.
म्हटले अपमान करण्यात येईल. व्हाईट पट्ट्याच्या बाहेर बसा रोहित सुतार आयोजक. बघा प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. सफेद पडद्याच्या मागे जर आपण झेल घेतला तर षटकार लागल्यानंतर तर आपल्यासाठी 1200 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. त्याचा लाभ आपण घ्यायचा आहे. बऱ्याचशा प्रेक्षकांनी आतापर्यंत घेतलेला आहे. मात्र विनंती आहे तुम्हाला सफेद पडद्याच्या मागेच आपण बसायचं आहे, पलीकडेच बसायचं आहे. विकेट किपरच्या मागे देखील काही प्रेक्षक बसलेले आहेत त्या बॅनरखाली, त्यांना देखील विनंती आहे प्लीज आपण तिथून उठायचं आहे. नशिबाचा चौकार मिळाला आहे फलंदाज शैलेशला. धावसंख्या 2 बाद 9. राऊंड द विकेटनं चांगला बॉल खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केलाय सरळ बॅटनं. तेथे एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतोय बॉलवर, मात्र तत्पूर्वी मिळते 1 धाव. चांगलं समन्वय होतं दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. कॉलिंग खूप चांगली पाहायला मिळाली, त्याच्यामुळेच ही धाव त्यांनी कंप्लीट केली आहे. धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचते चिखले संघाची. जो मागे विकेट किपरच्या मागे मुख्य बॅनर आहे त्या बॅनर जवळ बसलेले सगळ्यांनी उठायचं आहे. आपल्याला भरपूर साईडला बसण्यासाठी मंडप टाकलेले आहेत. प्लीज कॉपरेट करा. बेशिस्त वर्तन कोणी करू नका. शिस्तीचं पालन करा. व्हाईट पट्ट्याच्या आतमध्ये जी बाउंड्री आहे त्याच्या आतमध्ये कोणी नसेल. सगळ्यांनी उठा प्लीज. बेशिस्त वर्तन अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. SP म्हटल्यानंतर शिस्त आहे. बिलोशीला आपण आलोय याचं भान ठेवा. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेला बॅटची काढा लागली आहे. सोपा जेल विकेट किपरने चूक केलेली नाही. आणखी एका विकेटचं पत क्षेत्ररक्षण एकच धाव येथे मिळेल. सिंगल डबलनं खरं तर फक्त धावफलक हालता राहणार आहे. सामना जिंकायचा असेल तर चेंडूचं थोबाड रंगवावं लागेल फलंदाजांना. चेंडूची चामडी लोळवावी लागणार आहे. अर्थातच चौकार षटकारांमध्ये जास्तीत जास्त डील करावं लागेल, कारण 17 बॉल्समध्ये अजूनही 52 धावांची आवश्यकता आहे. जरूर समीकरण कठीण आहे. याआधी देखील एक सामना असा आपण बघितला होता ज्या मॅचमध्ये 62 धावांचं टार्गेट होतं. आता 62 झालेले आहेत, 63 धावांचं टार्गेट आहे आणि तो सामना अतिशय रंगतदार अवस्थेत गेला होता. निचोळे संघाच्या फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली होती. धावांचा पाठलाग करत असताना सुरेख बॉल फिरवलाय, बॉल अगदी समोरून फिरवलाय फलंदाजाच्या. बोटं फिरवली चेंडूवर आणि त्यामुळे चेंडू वळताना दिसलाय. लेफ्ट आर्म गोलंदाज मनोज चांगली सुरुवात करतोय. यावेळेला जबरदस्त बॉल बॅटची खड लागली आणि विकेट किपरनं टिपलाय अप्रतिम झेल. आणखी एका विकेटचं पतन.
सध्या दिसत नाही त्यांच्यासाठी. स्लोवर शॉट बॉल होता, समोर उडवलाय फिल्डर, येतोय बॉल खाली, आणखी एक जबरदस्त कॅच अफलातून झेल. अप्रतिम झेल. वाईडिश लॉंग ऑनला आपण बघतोय तिकडे भूषण होता, भूषणने हा कॅच टिपलाय. 5वा धक्का प्रथमेश होता, क्षमा असावी, प्रथमेशनं झेल संपन्न केलाय. थोडा लवकर खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला टर्न करायचा होता फ्रंटफुटला येत असताना, मात्र हा बॉल बॅटवर आलेला नाही. हॅट्रिक बॉल होता खरं तर. मागच्या ओव्हरमध्ये देखील 2 बॉल्समध्ये 2 गडी बाद केले होते राजनं, त्याच्याकडे देखील संधी होती, हॅट्रिक पूर्ण करता आली नाही, मात्र ओव्हर हॅट्रिक त्यांनी कंप्लीट केली होती. आणखी एक चांगला बॉल, टॉप एज, सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. यस, पहिल्या प्रयत्नात बॉल हातातून निसटला होता, मात्र सानेने अखेर चेंडू पकडला आणि झेल त्याने स्वीकार. इस समय चिखले टीम के लिए बचे हुए 2 ओवर्स में चाहिए 52 रन. मनोज का ओवर क्या कमाल का रहा, सिर्फ 1 रन खर्च किया, 3 विकेट चटकाए. पहले ओवर में राज ने भी 3 विकेट्स चटकाए थे. और अब गेंदबाजी के लिए महेश आते हुए. आप देख रहे हैं इस समय उप सरपंच कप 2025 बिलोशी वाड़ा पालघर, संदीप पाटिल साहब की ये देन है. शैलेश ने अच्छी बैटिंग की है, स्ट्राइक इस समय उनके पास 10 पर बैटिंग करते हुए 11 में से 10 रन उन्होंने बनाए हैं और एक अतिरिक्त के सौजन्य से रन मिला है. और 6 बल्लेबाज खाता नहीं खोल पाए और इस बार नो बॉल है. काफी ज्यादा दूर रखने का प्रयास था, शायद क्रीज के बाहर पिच हुई है. फ्रीड का इशारा करते हुए अंपायर संदेश किस्मत राव. गेंद 4 रन. आवश्यकता, फ्री हिट गेंद का फायदा उठाया है बैट्समैन शैलेश ने. उनका ये तीसरा चौका, अकेले योद्धा की तरह लड़ रहे अपनी टीम के लिए. अन्य बल्लेबाजों ने केवल हाजिरी लगाने का काम किया है. 1 फॉर द ओवर का इशारा गेंदबाज को किया गया है अंपायर द्वारा, क्योंकि बाउंसर का इस्तेमाल किया था फ्री हिट गेंद पर महेश ने. बेहतरीन यॉर्कर, चारों खाने चित कर दिया बैट्समैन को. क्लीन बोल्ड. स्वागत आणि सन्मानाकडे मुख्य मंचावर आपण येत आहोत. हसमुख पाटील यांचं स्वागत आणि सन्मान मुकेश पाटील SP क्रिकेट क्लब बिलोशी कमिटी मेंबर यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. एक चांगले क्रिकेट पंच म्हणून वाडा टेनिसमध्ये ओळख असलेले व्यक्तिमत्व WCA कमिटी मेंबर हसमुख पाटील 2014 पासून वाडा क्रिकेट असोसिएशनची सेवा पार पाडतायत. मुकेशजी पाटील SP ग्रुप यांच्याकडनं सन्मानित केले जाते. हसमुख पाटील सन्मान चिन्ह, शाल, पुष्पबुके देऊन वेलकम.
पूरी तरह से लड़खड़ाती हुई चरमराती हुई पारी चिखली टीम की 7 विकेट गिर चुके हैं। इस बार लेंथ बॉल क्रीज में थोड़ा सा पीछे जाकर टर्न कर दिया है। डिप स्क्वायर लेग की जानिब फील्डर दूर से आते हुए 2 की कोशिश, यहां पर डायरेक्ट हिट। ओ माय गॉड, थर्ड अंपायर की मदद, कमाल का थ्रो था ये। क्या गजब की गेंदबाजी हो रही है, क्या गजब की विकेट कीपिंग और क्या गजब की फील्डिंग देखने को मिल रही है। प्रथमेश थे मेरे ख्याल से वहां पर, इससे पहले डीप में एक अच्छा कैच भी लपका था उन्होंने। स्क्वायर ऑफ द विकेट से जब आप थ्रो करते हो स्टंप्स की तरफ, वहां से आपको ज्यादातर एक ही स्टंप दिखता है, इतना आसान नहीं होता है स्टंप्स को हिट करना। दूसरे रन को लेकर जोखिम उठाया गया था बल्लेबाजों द्वारा। पहले ही 7 खिलाड़ी आउट हो चुके हैं, क्या 8वां गिरेगा? जी हां, बैट्समैन आउट, 8वें विकेट का पतन। तर जाऊया आपण मुख्य मंचाकडे. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. बिलोशी गावातील युवा उद्योजक आणि पायीदिंडी सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय विश्वासजी दळवी यांचं स्वागत आणि सन्मान एसपी ट्रॉफीचे आयोजक संदेश पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जात आहे. गावातील हरिभक्त पाळण्याची परंपरा पायीदिंडी सोहळा मागच्या अनेक वर्षांपासून टिटवाळा पायीदिंडी पार पाडणारे अध्यक्ष पायीदिंडी सोहळ्याचे विश्वासजी दळवी आणि माजी क्रिकेटपटू बिलोशी टीमचे यांचं स्वागत होते. सन्मान चिन्ह, शाल, पुष्पबुके देऊन. इस बार मयूरेश ने पुल कर दिया है गेंद हवा में, फील्डर उसके नीचे है और कोई गलती नहीं। एक और दर्शनीय कैच और एक और बैट्समैन लौटते हुए पेविलियन की राह पर। 9वां झटका चिखली टीम को। औ- 8 गेंदें बची है, 46 रनों की अभी भी आवश्यकता है और अब तो केवल औपचारिकताएं नजर आ रही है। अंतिम बल्लेबाज अजय क्रीज पर पहुंचते हुए काफी निराश किया है चिखली टीम के बल्लेबाजों ने, पहले गेंदबाजों ने भी निराश किया था पहले 2 ओव्हर्स खासतौर पर कुंदन और हॅलो, आंबे। सुशांतजी ठाकरे तात्या यांना विनंती आयोजकांच्या वतीनं की आपण सन्मानानं क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचंय. सुशांतजी ठाकरे तात्या, महसूल विभाग, आयोजकांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे, सन्मानानं क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपला स्वागत समारंभाचा कार्यक्रम केला जातोय. सुशांतजी ठाकरे त्याचबरोबर रवींद्र भोईर यांना विनंती आहे की सन्मानानं क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. महज औपचारिकताएं शेष है इस मैच में। 7 गेंदों में 46 रनों की आवश्यकता। अंतिम जोड़ी क्रीज पर। इस बार बहुत ही बढ़िया इनसाइड आउट ड्राइव कवर्स में खेल दिया है। नॉन स्ट्राइकर से इन पर जो बल्लेबाज थे पहले रन नहीं लेना चाहते थे, लेकिन आखिरकार सिंगल कंप्लीट और इसके साथ ही एक और सफल ओवर की समाप्ति। 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ स्कोर केवल 18 रन 9 विकेटों के नुकसान पर। पावनीपाड़ा टीम इस मैच में बिल्कुल जीत के दहलीज पर है और चिखली टीम हार के कगार पर। अगला मैच रहेगा गांधरे बनाम सारशी। आज का 5वां मैच, इस समय ये चौथा मुकाबला चल रहा है। आज पहले मैच में निम्बोली टीम ने जीत दर्ज की, किरवली को परास्त किया। उसके बाद हाई स्कोरिंग एनकाउंटर रहा था खानिवली और निचोले के बीच में, जिसको खानिवली टीम ने जीता। रोमांचक मैच में जीत दर्ज की निचोले टीम की ओर से। अमित ने बहुत ही बढ़िया बैटिंग की थी जब 62 रनों का लक्ष्य उनके सामने था, लेकिन आखिरी ओवर में अच्छी गेंदबाजी देखने को मिली थी, जिसके चलते खानिवली टीम आखिरकार विजेता रही। उस मैच में विशाल लोखंडे मैन ऑफ द मैच रहे थे, जिन्होंने 31 रनों की धुआंधार पारी खेली थी। 7 गेंदों में 5 छक्के जड़े थे। तीसरा मुकाबला जो हुआ था वहां पर 41 रन स्कोरबोर्ड पर लगाने के बावजूद भी उन रनों का बचाव किया सरसोल टीम ने। कमाल की गेंदबाजी देखने को मिली सरसोल टीम के गेंदबाजों द्वारा। परास्त किया उन्होंने कोने स्पोर्ट्स कोने को। रमेश पाटील यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सुशांत ठाकरे तात्या यांना महाराष्ट्राचं महावस्त्र शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं. आए हुए मेहमानों का मान सम्मान, दर्शकों के लिए खासतौर पर ज़बरदस्त इनामात। बाउंड्री के बाहर यदि कैच लेते हैं तो 1200 रुपयों का कैश प्राइज है। एक और डॉट बॉल। किरण भगत मॅन फ्रॉम सोनटक्के यांना विनंती आहे आयोजकांच्या वतीनं संदीप भाऊ पटेल की आपण सन्मानानं क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचंय. अजय और कुंदन की जोड़ी इस समय क्रीज पर है। आखिरी जोड़ी है। क्या टीम चिखले ऑल आउट हो जाएगी
या नहीं, यही अब एक रोचकता रही है। इस मैच में जगह बनाकर खेलने का प्रयास था, बल्ले के बेहद करीब से गेंद विकेट कीपर के पास। लगातार तीसरी डॉट गेंद इस आखिरी ओवर में गेंदबाज रोशन द्वारा। मेडन ओवर यदि गेंदबाज करते हैं तो राजेश सातवी और साईनाथ पष्टे, इनकी ओर से 2000 रुपयों का कैश प्राइज है। इस बार बल्ले पर लगी जरूर है, लेकिन हवा में फील्डर गेंद के नीचे, ओहो, आसान सा कैच ड्रॉप होता हुआ। ये पहली गलती देखने को मिली है फील्ड डिपार्टमेंट में पावनीपाड़ा टीम द्वारा, नहीं तो इससे पहले सभी कैचेस लपके उनके खिलाड़ियों ने, और मेडन ओवर करने का मौका भी यहाँ पर गवा दिया रमेश गया है। पाटील यांना विनंती आहे की किरण मॅन फ्रॉम सोनटक्के यांना सन्मानित करावं मंडळाच्या वतीनं. 2 गेंदें मात्र बची है। स्विंग एंड मिस, हल्का सा आगे रखा था इस दफा गेंद को। ये तो कहीं ना कहीं रोशन के लिए तो मैच प्रैक्टिस है, आने वाले मैच के लिए प्रैक्टिस है मानो ये।